जात विचारण्यासाठी वंदे वंदे हे आलेले आहेत. आमदार डॉक्टर संजयजी कुटे हे आलेले आहेत. आज ज्या ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा सत्कार करणार आहोत त्यामध्ये माननीय शेषरावजी दैभोळे, माननीय आदिनाथजी पंत ढोले, मंगलाताई केळकर, माननीय राजाभाऊ वाकडेकर, माननीय पंढरीनाथ दैभोळे, माननीय दौलतराव दैभोळे, माननीय बाबूरावजी काका, माननीय शांतीराजी दुर्गा, माननीय वसंतरावजी लाटेदार, माननीय शंकररावजी बोरोड, माननीय तुकारामजी गाडगे, माननीय विष्णू पाटील शिंदे, माननीय बाबूरावजी जामदार आणि माननीय राणा सावले या सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार माननीय नितीनजी गडकरी आणि माननीय भाऊसाहेबजी धनगर यांच्या शुभ हस्ते आज होत आहे आणि प्रतिकात्मक स्वरूपात माननीय शेषरावजी दैभोळे यांची नाणेफुला आज आपण करणार आहोत. यासोबतच आपल्या येथे डॉक्टर जगदीश शेटे समोर बुक स्टॉलवर विक्रीला ठेवलेलं आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन आज माननीय गडकरीजी यांच्या हस्ते होत आहे. पुस्तकाचं मूल्य 80 रुपये आहे आणि आज खरेदी करणाऱ्यासाठी 30 रुपये सूट आणि 50 रुपयात ते पुस्तक आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. सभा मंडपाच्या बाहेर ज्या सन्माननीय व्यक्ती उभ्या आहेत त्या सर्वांना नम्र पुस्तकाचे उद्घाटन आणि त्यांच्या उपस्थितीत शेषराव गुरुजी यांची नाणेफुला होत आहे. तसे माननीय गडकरीजी, माननीय अनंतरावजी खराब, अध्यक्ष रौद्र महोत्सव समिती बुलढाणा जिल्हा, माननीय नानाभाऊजी शिर्डी बाळाजी जिल्हा सरचिटणीस भाजपा, आजचे सत्कार मूर्ती माननीय शेषरावजी दैभोळे, राजा भाजपा तालुका अध्यक्ष आणि माननीय भाऊसाहेब सोनदार यांचे आगमन होत आहे. राजा भाजपा तालुका आपले हार्दिक स्वागत करीत आहे.
माननीय नितीनजी गडकरी महाराष्ट्रामध्ये भाजपा अध्यक्ष, भ्रष्टाचाराची प्रकल्पात प्रणयने महाराष्ट्राचे भूषण त्यांच्यासोबत खासदार रावसाहेब दानवे यांचे हार्दिक स्वागत. संजयजी कुटे, माननीय माननीय रामदासजी आंबेडकर, त्यांचे लेखक डॉक्टर जगदीश सेटे, त्यांच्या सविधे पत्नी जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर तलवे, सभा मंडपाच्या बाहेर असलेल्या बंधू भगिनींना नम्र विनंती की त्यांनी आज येऊन स्थानापन्न व्हावे. महिलाच्या मागील बाजूस पुरुषांनी बसण्यासारखंच नाही. कार्यक्रमाला आपण 5 मिनिटात सुरुवात करत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आणि त्यांच्या प्रतिकात्मक माननीय शेषरावजी डोईफोडे गुरुजी यांची नाणेतुला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीत आणि माननीय भाऊसाहेबजी फुंडकर यांच्या उपस्थितीत आज येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी येथे आलेले आहेत. आजच्या या शुभप्रसंगी भारतीय जनता पार्टीमध्ये काही व्यक्तींनी प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. माननीय नितीनजी गडकरी योग्य वेळी त्यांना हार अर्पण करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देतील. आज आपण ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करत आहोत त्यामध्ये माननीय शेषरावजी डोईफोडे, माननीय आदिनाथजी पंत ढोले, माननीय कुंजाजी जाधव, माननीय कुंजाजी गुरुकुल, माननीय माननीय भाऊसाहेब फुंडकर यांची स्वागत होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा त्यांच्यासोबत जयसुखी संचेती सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री नितीनजी गडकरी आणि त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री भाऊसाहेब फुंडकर आणि त्यांच्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष घनश्यामदाजी, जिल्हा चिटणीस श्री शंकरजी संचेती, चिखलीचे आमदार सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, जलमचे आमदार डॉक्टर संजय कुटे, जिल्ह्याचे चिटणीस मोहनजी शर्मा, सरचिटणीस बाळासाहेब इंगळे आदी सर्व मान्यवर इथे स्थानापन्न झालेले आहेत. आपले ज्येष्ठ नेते मलकापूरचे जे सध्या रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे भारतीय जनता पक्षाचं, त्या कार्यक्रमाचे संयोजक श्री अनंतरावजी सराफ हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि ते सर्व मंचकावर स्थानापन्न झालेले आहे आणि 2 मिनिटात आता आपला कार्यक्रम सुरू होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेबजी फुंडकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नितीनजी गडकरी,
तर संजयजी कुठे, माननीय पाशाबाई, या सर्वांना मी नम्र विनंती करतो की अगोदर नम्र विनंती प्रतिमेचं पूजन माननीय नितीनजी गडकरी, माननीय भाऊसाहेब फुंडकर, घनश्यामदासजी गांधी, खासदार रावसाहेब दानवे, आमदार चैनसुखजी संतेजी, प्रदेश सरचिटणीस आमदार सौ रेखाताई खेडेकर, आमदार डॉक्टर संजय कुटे, अनंतरावजी सराफ, पंजाबराव देशमुख, पाशाबाई पटेल, शेषरावजी गुरुजी हे सर्व प्रमुख अतिथी करीत आहेत. त्यासाठी त्यांचे स्वागत माजी महापौर संभाजीनगर यांचे नुकतेच आगमन झाले. भाऊसाहेबजी फोनकर यांचा सत्कार जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर गणेश मांडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर प्रथम आगमन माननीय नितीनजी गडकरी यांचं आपल्या इथे होत आहे. त्यांचे स्वागत. आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्यांचे लेखक डॉक्टर जगदीश शेटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यासोबतच नितीनजी गडकरी यांचा हार घालून स्वागत अनंतराव सराफ, नानाभाऊ खर्डीकर, घनश्यामदासजी गांधी आणि लोणार तालुका अध्यक्ष विष्णुभाऊ केंद्रे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी ज्यांचे नाव घेतले ते त्वरित सत्कार करतील. नितीनजींना लवकर जायचं आहे त्यामुळे आपण कार्यक्रम फार लवकर घेत आहोत. त्यानंतर सिंदखेड राजा नगराध्यक्ष तर्फे सदन मनोजी मेहत्रे गडकरींचं स्वागत करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष घनश्यामदासजी गांधी यांचा सत्कार भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर तनवे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर खासदार भाऊसाहेब दानवे करतो. त्यानंतर आमदार चैनसुखजी संतेजी यांचा सत्कार भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मनोहरजी लंके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चैनसुखजी संतेजी भाजपा प्रदेश चिटणीस यांचा सत्कार मनोहरजी लंके. त्यानंतर आमदार सौ रेखाताई खेडेकर यांचा सत्कार महिला आघाडीच्या प्रमुख सौ सुनीताताई आंधळी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर डॉक्टर संजयजी कुटे यांचा सत्कार ब्रह्मराज हनुमंते हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ब्रह्मराजजी मी ज्यांची नावं देतो त्यांनी त्वरित स्टेजवर यावं आणि आपला सत्कार करावा. यानंतर रौप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष अनंतरावजी सराफ यांचा सत्कार डॉक्टर जयेश सिन्हासे उपाध्यक्ष सचिव भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे याची मी त्यांना विनंती करतो. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस पंजाबराव देशमुख यांचा सत्कार युवा मोर्चाचे सदस्य संजय मुंबईकर यांनी त्यांना विनंती करतो.
पालवे तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा विनंती करतो. त्यानंतर माननीय श्री नानाभाऊ खंडेकर डॉक्टर महोदय समितीचे प्रतिनिधी यांचा डॉक्टर घोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष पाटाभाई पटेल यांचा सत्कार दादा जन्म व्यवहारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सोमेश लिंबाळे हे भाऊसाहेबांना सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भाजपाचे उपाध्यक्ष पाटाभाई पटेल यांचा सत्कार दादा व्यवहारी करतील. संभाजीनगरचे माजी महापौर बाबाजी कराड यांचा सत्कार भाजपाचे देवगडाच्या तालुका सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे. त्यानंतर आज आपण ज्यांची नाणेपुला करत आहोत ते भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते क्षेत्रवती गुरुजी यांचा सत्कार माननीय नितीनजी गडकरी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय क्षेत्रवती गुरुजी यांचा सत्कार भारतीय जनता सपत्नीक सत्कार करतील. निर्मला शेटे तुला बोलवा नाही घेऊ या स्टेजवर या. सौ शेषरावजी गैरथोडे एक मिनिट सपत्नीक सत्कार शेषराव गुरुजींचा होणार आहे. याच्यानंतर त्यांनी येथे उपस्थित व्हावे. इकडे तुम्ही शेषरावजी गैरथोडे सौ गैरथोडे नितीनजी गडकरी करतील आणि होणार आहे. दिनकरराव गैरथोडे सत्कार करतील. जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांचा सत्कार सुरेशजी नागरे करतील गडबड गडकरी यांचा सत्कार जिल्हा उपाध्यक्ष शशिकांतजी खेडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टीचा एक मिनिट काकू एक मिनिट हा चला इकडे बघा एक मिनिट काकू. राजा भाजपाचे सचिव सुभाषजी शेटे थँक्यू सर. भाऊसाहेब कुलकर्णींचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भाऊसाहेबांचा सत्कार करतील. लोणार तालुका खेडेकर नितीनजीचा सत्कार करतील अशी मी त्यांना थोड़े में गड़बड़ होगी. डॉक्टर प्रत्युष शेटे सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. येथे सत्काराचा कार्यक्रम भूषण कृपया कोणी
आता जे पुस्तक प्रकाशित होत आहे त्याचे लेखक जगदीशजी सेगे पुस्तकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आमच्या लायब्ररीमध्ये भाऊसाहेब शंकर आणि मंचावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वेळ थोडा असल्यामुळे आणि विषय मोठा असल्यामुळे पूर्ण विश्लेषण शक्य नाही आहे, परंतु जेवढं शक्य आहे तेवढा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या पुस्तकाचं नाव आहे जागतिक उदारीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि उत्पादन मूल्य. या तिन्हीचा संबंध काय आणि याचं टोटल मूलभूत सुधारणासाठी आम्ही जागतिक उदारीकरणाचं स्वागत केलं होतं. मग आहे आणि पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुधारणा करण्यात आम्ही किती यशस्वी ठरलो हे आम्ही नाहिरेवाले चांगलं स्पष्टीकरण देऊ शकतो. आज पिण्यासाठी पाणी आपण उपलब्ध करू शकत नाही, मग शेतीसाठी काय करणार? विजेचं तर दिसतच आहे काय चाललंय. अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गरजा सुद्धा आम्ही विषय निगडीत आहे. तर जागतिक उदारीकरण आल्यानंतर वस्तूचा प्रचंड मारा मार्केटमध्ये झाला. या वस्तूवर आणि ती आमच्या हातात पडल्याच्या गोळीचं 40 रुपये सुद्धा मूल्य असू शकतं. मग हा 39 रुपये नफा कमवणारा हा बिअर बार मध्ये, डान्स बार मध्ये 5-5 लाख रुपये एका तासात उडवतो. आणि दुसरीकडे 24 तास आपल्या शेतात काम करून सुद्धा शेतकऱ्याला त्याचं श्रमाचं श्रममूल्य मिळत नाही. ते का मिळत नाही? तर उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ म्हणजे वीज, पाणी, वित्तपुरवठा, मजुरी, रासायनिक खते, यंत्र, अवजारे या सर्वांचा खर्च प्रचंड वाढला. एक अर्थशास्त्राचं सूत्र आहे की प्रदान भागीला आदान बरोबर उत्पादकता. आणि आदानांचा खर्च म्हणजे वीज, पाणी हे जे सांगितलंय मी हे खाली येतो. त्याचा प्रचंड खर्च वाढल्यामुळे उत्पादकता शेतीच्या ज्या दिसून येते. उत्पादन दिसेल 20 पोते हायब्रिड होईल ते 10,000 रुपयाचं, त्याला खर्च 10,000 रुपये येईल, म्हणजे उत्पादकता काहीच राहिली नाही. आणि ह्या बरोबरीची समज येतात, पण असं होत नाहीये. सर्व शेतकऱ्यांच्या मनाचं उत्पादन मूल्य जर आपण काढलं, गहू, ज्वारी वगैरे त्याचा खर्च जाता, त्याला फक्त एका वर्षात 4,400 रुपये राहतात. मग 46,000 रुपये त्याच्या श्रमाचं झालेलं शोषण होय. बाजारात जागतिक उदारीकरणात वस्तू प्रचंड ओढल्या गेल्या. एक ग्राहक म्हणून आमचा खर्च प्रत्येकाचा वाढला, गरजा वाढल्या. त्या गरजेपोटी वस्तूला मूल्य प्राप्त झालं, नको त्या गोष्टीला मूल्य प्राप्त झालं. आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याला एकीकडे उत्पादन नाही, दुसरीकडे खर्च वाढला. त्या दुष्टचक्रात शेतकरी अडकला, खेडी कंगाल झाली. हा सर्व वस्तूच्या रूपाने पैसा जमा झालेला पैसा शहरात गेला आणि तिथून तो बहुराष्ट्रीय कंपन्याकडे गेला. आम्ही उदारीकरणात काय कमवलं, उत्पादकता किती वाढली याचा विचार करावा लागेल. शेतकऱ्याची आत्महत्या शेतकऱ्याशी निगडीत नाही आहे, ते दुबीत अर्थव्यवस्थेचं एक लक्षण आहे. तुम्ही किती दाखवा की एवढं विकास एवढा वाढला, एवढं पडकी गंगा जमा झाली. आपण 70% जनता ज्या शेतीवर पोट भरते, 70% जनता ज्या लोक याच्यावर अवलंबून आहे आणि 100% लोकांचा अन्न, वस्त्र, निवारा ज्या व्यवसायावर अवलंबून आहे, त्याचा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत असेल तर उदारीकरणाची भाषा करता कशाला, सुपर पॉवरची भाषा करता कशाला?
लक्षात ठेवा, शेतकऱ्यावर दया राखून आत्महत्या होऊ लागल्या हा फार गंभीर प्रश्न आहे. मला असं वाटतं सर्वांनी रुपयाची वस्तू 100 रुपये 200 रुपये काही कायदाच नाहीये. अहो 5 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर 5 पैसे जर वर घेतले तर त्याला शिक्षा आहे. पण 1 रुपयाची वस्तू तयार झालेली त्याला 100 रुपये 200 रुपये तुम्ही काही जरी त्यावर किंमत टाकली तरी त्याला कुठे चॅलेंज नाहीये. आणि अशाच रूपानं जगाचं शोषण होत आहे, ज्याचे या चैन मध्ये नाहीये. तर हा जन्म माझा विषय होता की जागतिक उदारीकरण, शेतकऱ्याची आत्महत्या आणि उत्पादन मूल्य या विचाराचं मंथन करीत असताना मी एका अर्थशास्त्राच्या निर्णयावर आलो की जगातील कोणत्याही वस्तूचं मूल्य मूलतः 0 असतं. मानसिक वा शारीरिक गरजेचं ते मूल्य असतं. थोडासा अर्थशास्त्र विषय आहे. अर्थशास्त्र म्हणतं की गरजेतून वस्तूला मूल्य प्राप्त होतं. ही संकल्पना म्हणते की वस्तूला मूल्यच नसतं, ते गरजेचं असतं. जठरबा आज तुमच्या शेतावर होती, त्याचं कोणी तोडून तरी त्याचा उपयोग मूल्य नव्हतं, त्याला विनिमय मूल्य नव्हतं. पण आता जठरबापासून डिझेल तयार होऊ लागल्याबरोबर त्या वस्तूला मूल्य प्राप्त झालं, ते गरजेचं मूल्य ठरलं. आणि हा मांडलेला मी आर्थिक सिद्धांत डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्रात तो सिद्धांत मी मांडलेला आहे. तो पूर्णतः मी इथे विषद करू शकत नाही. 1-2 उदाहरणात फक्त सांगता येईल मला की जो मांसाहार करत नाही त्याच्या नजरेत मांसाहाराचं मूल्य म्हणजे मांसाचं मूल्य काय, मांसाचे भाव किती वाढले, मटाचे भाव किती वाढले, तर त्याला त्याच्याशी काही घेणं नाहीये. दारूनं पिण्याला त्याचं मूल्य 0 आहे. सँट्रो कार 6 लाखाची आहे, तोंडराबळीच्या तिचं मूल्य 0 आहे. मानसिक व शारीरिक गरजेचं ते मूल्य आहे. मुंबईत 1 इंच जागेचे करोडो रुपये द्यावे लागतात. खेड्यात अगदी 25 एकर 30 एकर शेतीचे सुद्धा तेवढं मूल्य होत नाही, ते गरजेचं ठरतं. बस ही एवढी प्रस्तावना करून मी पाहुण्यांना बोलण्याची विनंती करतो. धन्यवाद. आणि उत्पादन मूल्य हे या पुस्तकाचं नाव आहे. आपल्या येथील डॉक्टर जगदीश शेटे यांनी 1991 पासून चिंतन करून हे पुस्तक तयार केलेलं आहे. माननीय नितीनजी गडकरी, भाऊसाहेबजी भुंकर, डॉक्टर भागवत कराड, आमदार जयसुद्धी संचेती, आमदार रेखाताई खेडेकर, संजयजी कुटे हे सर्व प्रमुख व्यक्ती या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आहेत. आपण टाळ्याच्या गजरात एकदा पुन्हा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. यानंतर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जगदीश शेटे यांचा सत्कार नितीनजी करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि सौ निर्मला सेठ, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार माननीय अनंतरावजी साहेब त्यांच्या हस्ते सर्वांना यांना विनंती करतो की त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. आपले कार्यकर्ते सत्काराचे साहित्य दिले देतील. भाऊसाहेबजी भुंकर, नितीनजी गडकरी, जयसुद्धी संचेती, पाशाबाई पटेल, रावसाहेबजी दानवे, मंगलाताई बीडकर, बाबूरावजी काकाड या 18 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार माननीय नितीनजी गडकरी, माननीय भाऊसाहेबजी भुंकर हे आपल्या शुभ हस्ते आज करत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज भारतीय जनता पार्टीला 25 वर्ष झालेले हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने या जयराजी सराफ, संभाजीनगरचे माजी महापौर भागवतजी कराड, रावसाहेबजी दानवे, जयसुद्धी संचेती, सौ रेखाताई खेडेकर, आमदार यांच्या हस्ते होत आहे. यामध्ये आणीबाणीमध्ये जेलमध्ये असलेले असे 5-6 कार्यकर्ते आहेत ज्यांनी त्यावेळेला सत्याग्रह करून कारावास पत्करला होता. भारतीय जनता पार्टीच्या प्रगतीसाठी तनमन धनाने प्रयत्न करणारे, भारतीय जनसंघापासून कार्य
करणारे असे हे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी उत्कर्षाला गेली आणि 2 खासदारांचे असे 190 खासदार होऊन अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. एकदा टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करावं असे मी आपल्याला नम्र विनंती करतो. माननीय शेषरावजी डोईफोडे यांची नाणेतुला होत आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला आपण तुला लावलेली आहे. सत्कार झाल्यानंतर शिनगाव जहागीर येथील गावकऱ्यांनी माननीय शेषरावजी गुरुजी यांचा सपत्नीक सत्कार केला. त्याबद्दल भारतीय जनता पार्टी देऊळगाव राजा त्यांचे आभारी आहे. त्यानंतर शेषराव गुरुजींची नाणेतुला होत आहे. त्यासाठी मी शेषराव गुरुजींना आमंत्रित करतो की त्यांनी तुलेजवळ जावं आणि यानंतर कार्यकर्त्यांचा सत्कार होत आहे. कार्यकर्त्यांचा आम्ही फुलाची पाकळी देऊन सत्कार करत आहोत. यानंतर नाणेतुलासाठी प्रमुख अतिथी तिथे जात आहेत. आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. शेषरावजी गुरुजी आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. मंडळाचा अंदाज कारभार आज लोड शेडिंगमुळे सर्व आपला कार्यक्रम अंधारासाठी यावे ही नम्र विनंती. भारतीय जनता पार्टीचा सत्कार करतील अशी मौका आ जाए तो आवाम का तूफान बने, फिर चाहे हिंदू या मुसलमान बने, हर शख्स को ये लाजिम है कि सबसे पहले इंसान बने, सबसे पहले इंसान बने. इंसान आणि इंसानियतचं नातं जोपासत आयुष्याची ज्यांनी समर्पण केलं आणि जनसंघापासून तर आजपर्यंत ज्यांनी पक्षाची सेवा केली, आज अशा ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सत्कार होतोय. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि नाणेतुल्यासोबतच या ठिकाणी अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा, मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मला अतिशय आनंद होतो, संपूर्ण तालुक्याला आनंद होतोय. मी असं या ठिकाणी या प्रसंगी डॉक्टर जगदीश शेटे यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन दृष्टी आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे लाडके नेते प्रदेश अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं भूषण आणि ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचा आवाज नेहमी बुलंद ठेवला असे भाऊसाहेब फुंडकर, आदरणीय आणि माझे परमस्नेही संभाजीनगरचे माजी महापौर डॉक्टर भागवतजी कराड तथा मंचकावर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि प्रतिष्ठित असे व्यक्ती, मी सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू तथा या तालुक्यातून आणि सिंदखेड राजा तालुक्यातून व बाहेरून आलेल्या मंडळींचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यापर्यंत अगदी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता पक्षाची सेवा केलेली आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेलं हे नेतृत्व आज या सोहळ्यारूपी या आनंदाने अतिशय खुलून दिसतंय असं मला या प्रसंगी वाटतंय. आपण सर्वजण या ठिकाणी डॉक्टर शेटे यांचं या ठिकाणी जे कौतुक झालं, मला असं वाटतं डॉक्टर साहेब
हे डोळ्याचे डॉक्टर झाले असते तर अधिक चांगलं झालं असतं, कारण त्यांना ही फार चांगली दृष्टी या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. वित्त आणि खर्च शेतकऱ्यांच्या संबंधित सगळं माहिती पूर्ण लिखाण त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. तरी पण ब्रेन मी ऐकलं होता, पण एखाद्या वेळेस साहित्याची चोरी होऊ शकते असं कधी मी ऐकलं नव्हतं डॉक्टर. पण त्या पुस्तकातला काही अंश एका राजकीय पुढाऱ्याला पुरवून या पुस्तकातील मुद्दे जसेच्या तसे पेपरला प्रकाशित झाले. आणि मला असं वाटतं की असा अन्याय होऊन सुद्धा डॉक्टर शेटे यांनी संयमाने आपला हा जो कार्यक्रम आहे तो घडून आणला. या ठिकाणी हा एक दुग्ध सरकार झालेला आहे, पण या सरकारला म्हणावं तरी काय, कारण या ठिकाणी आज बेळगावच्या शहरामध्ये 14 दिवसापासून पाण्याचा अंश देखील मिळालेला नाही. तिकडे तलावामध्ये पाणी आहे पण पाईपलाईन फुटलेली आहे. खडकपूर्णा नदी आहे पण खडकपूर्णाचं धरण नाहीये. जिजामातेच्या नावाने आपण जयघोष करतो आहोत, पण जिजामाता साखर कारखाना पूर्ण झालेला नाही. या प्रसंगी मला असं म्हणायचंय की माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष तथा भाऊसाहेब फुंडकर यांनी या प्रसंगी आमच्या मतदारसंघाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन आमचा हा वाळवंट रूपी प्रदेश, नाहीतरी आम्ही आता इकडे बॉर्डरवर आहोत, गोळ्या झेलून परेशान झालेली आमची सगळी मंडळी, यांच्याकडे लक्ष द्यावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. आपल्या पक्षाचे आपल्या जिल्ह्यामध्ये 4 आमदार आहेत. मला असं म्हणायचं, भारतीय जनता पार्टी देवगणाच्या वतीने मी अशी विनंती करतो की आमच्या या मतदारसंघाचं पालकत्व प्रदेशातील मान्यवरांनी कुठल्या तरी आमदारांकडे द्यावं असं मला वाटतं. या ठिकाणी डोईफोडे गुरुजींनी आपल्या मतदारसंघावरती अशा कार्याचा ठसा उमटवलेला आहे. मला असं वाटतं जर नेत्यांनी जर अधिक त्यांना संधी दिली तर कदाचित आपल्या या जिल्ह्यावर देखील अशी व्यक्ती प्रभाव पाडू शकते. बिलगुण अडथळ्यांना रस्ता तटस्थ आहे, बिलगुण अडथळ्यांना रस्ता तटस्थ आहे. चालण्यात प्राण आणि जगण्याचा अर्थ आहे. खंबीर अडथळ्यांची खंबीरताच घ्यावी, खंबीर अडथळ्यांची खंबीरताच घ्यावी. पचवून सर्व काटे चालायचेच आहे, पचवून सर्व काटे चालायचेच आहे. अशा प्रकारचं हे आमचं नेतृत्व, अशा प्रकारची ही आमची व्यक्ती, त्यांचा आज या ठिकाणी सन्मान होतोय. या सन्मानानिमित्त आपण या ठिकाणी सगळेजण आलात. आपल्याला माहित नसेल, कुठल्याही प्रकारची लालसा न धरता कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही उमेदवाराचा चहा न पिता काम करणारे लोक आमच्या या मतदारसंघात अनेक आहेत. त्यामध्ये काळे गुरुजी आहेत, उदयकुमारजी झाजर आहेत, दादाजम्मन लोहाणी आहेत आणि अनेक या ठिकाणी जेवढे जितक्या लोकांचा सत्कार केला ही सगळी मंडळी कुठल्याही प्रकारचा लालसा न धरता या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. कारण अपनी तो धारा उल्टी है, मुर्गे धारा में बहते हैं. आपली पुन्हा एकदा मी प्रदेशाकडे अशी मागणी करतो की आमच्या मतदारसंघाकडे जातीनिशी लक्ष द्यावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद डॉक्टर मांटे, वेळेत संपवलं. यानंतर सत्कार मूर्ती माननीय शेषरावजी गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर द्यावं. मनोगत 5 मिनिटात करा. माननीय अध्यक्ष महोदय डॉक्टर भगवतराव कराड, तसेच आजचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीमान नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय भाऊसाहेब फुंकर, सरचिटणीस श्री चेन सुट्टी संचेती, बुलढाणा जिल्हा भाजपा अध्यक्ष श्रीमान घनश्यामजी गांधी, माननीय आमदार सौ रेखाताई खेडेकर, माननीय आमदार नाना एक आपले जलम मतदारसंघाचे आमदार कुठेजी आजच्या या कार्यक्रम नाना गिरगेकर, त्यानंतर आपले सरचिटणीस पंजाबराव देशमुख, खासदार रावसाहेब दानवे, सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष प्रभाकररावजी पुढे, संघटन मंत्री रामदासजी आंबेडकर, पाशा पटेल, बबनराव दोनीकर आणि इतर मान्यवर. आजच्या सत्कार मूर्ती आदरणीय नाना सावजी, गोविंदराव चव्हाण, इंद्राजी जाधव, इंद्राजी दुरकुल, दगडूजी वल्ले, बाबूराव खारदे, श्री वाघळकर, श्रीमती मंगलाताई विलकर, श्री वसंतराव घाटेकर, श्री शंकरराव गोरू, श्री शांतीलालजी दुसला, श्री तुकारामजी गाडवे, श्री बाबूराव कामदार, श्री पंढरीनाथ धुळपुळे, श्री गौरवराव धुळपुळे. आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक वेळेचं बंधन असल्यामुळे मी संयोजकांचे नामोल्लेख करणार नाही, परंतु त्यापैकी श्री उदयकुमारजी छाजेड, डॉक्टर रामदास शिंदे, डॉक्टर गणेश मानते, भगवंतराव काळे, सौ सुनीताताई आंधळे, भीमरावजी पालवे, दादा व्यवहारे, सावळाराम उर्फ सुरेशजी नागरे, डॉक्टर शंकर तळवे, वसंत पाळवे, मनोहर लंके, प्रल्हाद चिपेटकर, ॲडव्होकेट घनश्यामजी भाला, श्री परल कोटीचा, प्राध्यापक विनायक कुलकर्णी, भगवानराव नागरे, सन्माननीय मंच आणि माझ्या असंख्य चाहत्या बंधू भगिनींनो, माझे मनोगत फार मोठे आहे, परंतु मला अगोदरच आज्ञा झाली की माननीय नितीनजींना पुढे जायचं आहे आणि म्हणून मी फार कमी वेळामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आजच्या घडीला एवढंच सांगतो की बापाला बाप न म्हणणाऱ्याच्या पिढ्या मागून पिढ्या निर्माण होत असताना आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सुसंस्कारित झालेला हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि यांनी मात्र आपल्या जुन्या जाणत्याचा सन्मान कायम ठेवून नवीनांचं स्वागत, नवीनांना स्फूर्ती देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि म्हणून भारतामध्ये जगामध्ये असा एकच पक्ष आहे भारतातला थोडा की जो पक्ष सगळ्यांना घेऊन चालू इच्छितो आणि हा सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष जर सत्तेवर गेला तर चमचगिरी भाटगिरी करणारे जे आहेत ते भ्रष्टाचारी आहेत, त्यांना पुन्हा जनता सत्तेजवळ फिरकू सुद्धा देणार नाही याची त्या लोकांना खात्री असल्यामुळे कट कारस्थाने करून भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. असे असले तरी आपल्या भारतामध्ये आयाराम गयारामचे अनेक लोक आहेत, परंतु भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की हिचा कार्यकर्ता उपाशी मरेल, हिचा कार्यकर्ता तहानेने लघु होईल, हिचा कार्यकर्ता कधीही कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही. माझ्या याच्यामध्ये मी अनेक चढउतार पाहिलेले आहे आणि मी संघाचा एक स्वयंसेवक असल्यामुळे आजपर्यंत या पक्षामध्ये शिस्तीने काम करत आहे. माननीय भाऊसाहेब फुंकर जेव्हा आणीबाणीतून सुटून आले तेव्हा पहिले सातारा जिल्ह्यामध्ये मी माझ्या गावामध्ये त्यांचं केलेलं आहे. तेव्हा ते अविवाहित होते आणि
ते वयाने लहान असले तरी त्यांनी या देशासाठी केलेला त्याग महान आहे. 21 महिने या देशातील जयप्रकाश नारायण पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकापर्यंत ज्यांनी जेलमध्ये डांबलं होतं, त्या सर्वांनी आपला असीम त्यागाने एक नवीन पक्ष जन्माला घातला आणि हा पक्ष आणीबाणी उठल्याबरोबर जेव्हा निवडणुकीत उतरला तेव्हा या देशातल्या काँग्रेसची सत्ता जनतेने झुगारून लावली आणि जनतेने या देशामध्ये जनता पार्टीचं राज्य आणलं, जनतेचं राज्य आणलं. त्या जनता पार्टीच्या मिलनामध्ये जसा भारतीय जनसंघ होता तसे समाजवादीवाले होते, अनेक पक्ष होते आणि या पक्षांनी भारतीय जनसंघाच्या 102 खासदारावर दुहेरी निष्ठेचा आरोप केला आणि दुर्दैवाने सत्तेचं सूत्र चालवण्याचं सोडून एकमेकावर चिखलफेक केली आणि त्याला कंटाळून भारतीय जनसंघ हा त्या जनता पार्टीतून बाहेर पडला आणि अटलजींनी सांगितलं की आता पुन्हा जनसंघाकडे आम्ही जाणार नाही. तर जनता पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि त्याच्या मागे आपण विदेशी जनता पक्ष म्हणण्याऐवजी भारतीय जनता पक्ष असा एक शब्द लावला. निशाण जे उभं होतं ते आडवं केलं आणि त्याच्यावर जो नांगरधारी शेतकरी होता त्याच्या चिखलातून निघालेलं कमळ बसवलं आणि आपली वाटचाल सुरू केली. 2 खासदारापासून 102 खासदारापर्यंत आपण बदललेली आणि अंधेरेने चिंकारी अटल बिहारी असा जो नारा 1980 मध्ये आम्ही मुंबईच्या महाधिवेशनामध्ये केला होता तो एक दिवस फळ झाला आणि 22 पक्षांना घेऊन एकत्र येऊन अटल बिहारी वाजपेयी यांनी कुशल असं नेतृत्व या देशाला दिला आणि या देशाचा विकास झाला. देश आर्थिक कर्जामध्ये बुडलेला होता आणि देशावर कर्ज व्याज फेडण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागत होतं. माननीय अटलजींच्या नेतृत्वाखाली आपण कर्जमुक्त झालो. 6 वर्षांमध्ये हा चमत्कार सामान्य जनतेला लोक विचारतात अटलजीने काय केलं हो तुमच्यासाठी. अरे एवढा कर्जाचा बोजा जगामध्ये दबलेला होता तो तुमचा वरून टाकला. जगामध्ये सामर्थ्याशिवाय किंमत नाही आणि म्हणून पोखरण येथे अणुबॉम्बचा स्फोट करून आम्ही अणुशस्त्रधारी आहोत असं जगाला सांगितलं आणि बलवानांच्या गोष्टी कोणी ऐकतात. अटलजींनी आपल्या देशाला गरिबांच्या हाईतून उचलून जगातील 5 बड्या शक्तींच्या रांगेमध्ये नेऊन घातलं. हे सर्व आपण पाहतो आहोत आणि या अशा रीतीने उत्तम प्रकारे देशाचं कुशल नेतृत्व चालवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा कंबर कसावं लागणार आहे. जे बाकीचे लोक आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, 800-900 कोटी रुपये चारा घोटाळ्यामध्ये खाऊन सुद्धा जो रेल्वे मंत्री पदत्याग करत नाही आणि साधा आरोप झाल्याबरोबर जॉर्ज फर्नांडिस सारखा माणूस राजीनामा देतो आणि दोषमुक्त झाल्याशिवाय पदावर येणार नाही असं म्हणतो. जनतेला खरोखर याची निवड करायची आहे आणि एक दिवस आपल्याला भारतीय जनता पार्टीला सत्तेवर जायचं आहे. आज या ठिकाणी मी आज एवढं सांगू इच्छितो की मला आता कोणतेही पद घ्यायचं नाही, मला आता कोणत्याही निवडणुकीला लढायचं नाही, परंतु आमचा हा सिंदखेड मतदारसंघ जिजामातेचा मतदारसंघ आहे. या जिजामातेच्या मतदारसंघामध्ये अनेक जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आपले तन मन धन खर्च करून टाकलेलं आहे आणि मैदान फार मोठं आहे. संघाची क्यू करावी अशा प्रकारची अपेक्षा करतो. या ठिकाणी या सर्व आमच्या सिंगाववासियांनी माझा जो इथे वैयक्तिक सत्कार केला त्याबद्दल मी सिंगाववासियांचे सुद्धा आभार मानतो आणि वेळेच्या अभावी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंधियारों से सूरज करता नहीं दोस्ती, तारों से अंधियारों से जल का मेल नहीं होता, शोलों से अंगारों से
शेर कभी हाथ नहीं मिलाता, जंगल में सियारों से, और राष्ट्रभक्त कभी हाथ नहीं मिलाता देश के गद्दारों से। आजच्या कार्यक्रमाचे सन्मानित अध्यक्ष श्री भागवत जी कराड, आपले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ गडकरी, महाराष्ट्र विधान परिषदेचे आणि आदरणीय मंत्री आपल्या काही आमदार सौभाग्यवती रेखाताई खेडेकर, आपले आमदार श्री संजयजी कुटे आणि मंचावरील सर्व मान्यवर, सत्कार हा कोणत्याही व्यक्तीचा होत नाही, सत्कार हा कोणत्या कार्याचाही होत. सलग 50-50 वर्ष 40-40 वर्ष काम केलं, निष्ठा आणि या ठिकाणी जीव ओतून काम करण्याचं काम केलं, म्हणून अशा व्यक्तीचा, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आपले आदरणीय नेते श्री नितीन भाऊ गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या आत्महत्या करतो आहे, ते सर्व अर्थशास्त्राचे आकडे या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत, म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करेन. पाण्याची समस्या एक विषय जरी आपण लक्षात घेतला तर भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा उठून उभा राहिला पाहिजे आणि त्याने परिश्रमाची पराकाष्ठा करावी. मला आजही अटल बिहारी वाजपेयी यांचं पहिलं भाषण, ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, समतानगर मुंबई येथे त्यांनी केलं ते भाषण आपल्या भाषणातून बोलतीलच, पण एकच समस्या आपल्याला भविष्यात काय करायचे तेवढं बोलतो आणि वेळेचं लक्ष ठेवून मी या ठिकाणी आपल्या शब्दांना थांबवतो की आज आपल्या गावामध्ये विजेची समस्या आहे. गावात नाही, संपूर्ण महाराष्ट्र अंधारात आहे. भार नियमन किती तास चालते याच्याबद्दल बोलता येत नाही. एमएससीबीला खऱ्या अर्थानं त्याच्या शब्दाला अर्थ प्राप्त झाला आहे. एमएससीबी म्हणजे सुकाळ निर्माण करायचा असेल तर आज पाणी 14 दिवस इथे नाही आहे. पिण्याच्या पाण्याची एक योजना बंद पडली, ती पिण्याच्या पाण्याची योजना एका गावात आमच्याकडे बंद पडली, पण त्या सर्व योजनेला चालवण्याकरता अमेरिकन कंपनीचं इंजिन होतं आणि एकदा ते इंजिन बिघडलं. इंजिन बिघडल्यानंतर सर्व ठिकाणी धावपळ सुरू झाली, ती पाण्याची योजना बंद पडली कारण की इंजिन फेल झाला आहे. आपल्या गावातल्या आणि परिसरातल्या मोठमोठ्या त्या ठिकाणी तंत्रज्ञांनी ते इंजिन दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं. इंजिन दुरुस्त करण्याचं काम सुरू केल्यानंतर भयसारखी वार्ता पसरली, जिकडे तिकडे काय इंजिन सुरू झालं. अमेरिकेहून फॅक्स आला की व्हॉट मेथड यू हॅव अडॉप्टेड टू स्टार्ट द इंजिन. तिकडून फॅक्स गेला की संत्याग मेथड वी हॅव अडॉप्टेड. आता हे जर आपलं इंजिन सुरू होतच नसेल तर आपल्याला हा दणका देण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही सर्व सक्षम आहात याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी कंबर कसून भविष्यामध्ये हे आंदोलन, उद्याच आपल्याला 8 वाजता रस्त्यावरती प्रदर्शन करायचे आहे, रस्ता रोको करायचा आहे. खऱ्या अर्थानं ही ऊर्जा, ही शक्ती, ही भारतीय जनता पक्षाची शक्ती आणि ऊर्जा, त्याचं एक चांगलं ज्वलंत अशा प्रकारचं दिग्दर्शन उद्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाची गरिमा वाढेल, त्याचा प्रभाव वाढेल. संघटित शक्तीमध्ये प्रभाव असतो हे तुम्ही आम्ही सर्व मान्य करतो. आणि डॉक्टरांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं की सामूहिक जर आपण आघात केला तर निश्चितपणे आपल्याला चांगले परिणाम दिसतील आणि त्याच्यावर प्रभाव पडणार आहे. आणि या ठिकाणी डॉक्टर असून सुद्धा त्यांनी अर्थशास्त्राचा सिद्धांत या ठिकाणी मांडला. म्हणतात माझ्या दृष्टीनं तर डॉक्टर तुम्ही केलेलं हे म्हणजे ऑपरेशन इज सक्सेसफुल. तुम्ही जे या काँग्रेसला जे काही या ठिकाणी धडा शिकवण्याचा निर्धार केला त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की ऑपरेशन डॉक्टर करू शकतात आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांची आत्महत्या कशी होते
का करतात, का बरं त्यांच्या जागतिकीकरणाचे परिणाम झाले हे आपल्या विश्लेषणातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे ऑपरेशन आपण केलं आणि ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड. त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. माननीय नितीनजी गडकरी यांना विनंती करतो की त्यांनी हार घालून त्यांचं स्वागत. गडकरी यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करतात. 1 मिनिटासाठी वेळ मागून घेतलेला आहे. त्या ठिकाणी जी नाण्यातुला झाली तिथे 2 गीत बसलेले ते मला विचारतं घेता येईल कुठे न्यायचं. तर माझी त्यांना विनंती आहे ते मागे नाही आहे, मी तर न मानू. तर या पैशाचा उपयोग पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी करावा तो मी त्यांना समर्पित केला आहे. त्यानंतर संभाजीनगरचे माजी महापौर बाबुरावजी कराड यांना विनंती करतो त्यांनी आपल्या बरोबर साथ देण्याचं. व ज्येष्ठ कार्यकर्ते केशवरावजी डोईफोडे सर यांच्या नाणेतुलाच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय गडकरी साहेब, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते माननीय भाऊसाहेब फुंकर साहेब, चिखलीच्या आमदार श्रीमती रेखाताई खेडेकर मॅडम, आमदार संचित साहेब, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, डॉक्टर शेटे, आपलं आरोग्य समतोल राहू शकतं. त्याचप्रमाणे आजची जर परिस्थिती पाहिली, या जागतिक उदारीकरणामुळे सर्व बाहेर देशाच्या कंपन्या आपल्या भारत देशामध्ये आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जे शेतीला किंवा शेतकऱ्याला जेवढं महत्व द्यायला पाहिजे होतं तेवढं देण्यात आलेलं नाही. म्हणून अर्थव्यवस्था सध्या बिघडलेली आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या जास्त होत आहेत. विशेषतः ज्या आत्महत्या झाल्या विदर्भात आणि मराठवाड्यात जास्त आत्महत्या झाल्या. म्हणून आमचे नेते माननीय गडकरी साहेब आणि फुंकर साहेब यांना मी विनंती करणार आहे, येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी जास्तीत जास्त सवलती देऊन शेतकऱ्याच्या हितासाठी आपण निर्णय घेतच आहात, पण आणखी घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. यावेळी दुसरा चांगला कार्यक्रम म्हणजे डोईफोडे गुरुजी यांचा सत्कार. मी त्यांना विद्यार्थी असल्यापासून ओळखतो, कारण मी जनसुखजी संचेती या कार्यक्रमाला प्रामुख्यानं संभाजीनगरहून आलेले डॉक्टर कराड, आमदार रेखाताई खेडेकर, आमदार डॉक्टर कुटे, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार झाला. असे सर्व भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ बंधू. जागतिक उदारीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि उत्पादन मूल्य हे पुस्तक या ठिकाणी लिहून त्यांचं विमोचन आज माननीय नितीन भाऊ गडकरींच्या हस्ते या ठिकाणी करून घेण्याचा योग या ठिकाणी आणला. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जन्मापासून नव्हे तर जनसंघाच्या जन्मापासून ज्यांनी अविरत गेली 50 वर्ष कष्ट घेतले आणि आपला पक्षाचा विचार हा जिवंत ठेवला अशा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या वर्षभरात सर्व हिंदुस्थान बंद करण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे, सुरू केली. त्याच्यामध्ये शेतमाल सुद्धा त्या स्पर्धेमध्ये आहे आणि म्हणून अशा या स्पर्धेमध्ये हिंदुस्थानचा शेतकरी टिकेल की नाही अशा प्रकारचं एक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालं आणि मग उत्पादक मूल्याचाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. देशात
गेल्याने अभिनंदन करतो. हे पुस्तक निश्चितपणाने शेतकऱ्याला मार्गदर्शक ठरेल अशी प्रकारची अपेक्षा करतो. मित्रांनो, शेतीचा विषय हा एक फार मोठा विषय. शेतीचं अर्थशास्त्र हा एक विषय फार मोठा गहन आणि मोठा विषय आहे. हिंदुस्थान हा कृषी प्रधान देश आहे. हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला पाठीचा कणा म्हणता येईल. या देशाला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदुस्थानची सत्ता ही आपल्या स्वकीयांच्या हातात आहे. 75% माणसं या देशात शेती करतात. 75% समाज त्या शेतीवर अवलंबून आहे. त्या शेतीला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. परंतु मुळात या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे राज्य करणं त्या शेतीला प्रभुमंडळाचं स्थान दिलं आहे. शेतीला कनिष्ठ दर्जा दिला आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिल्यामुळे या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला जे आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी मिळाल्या नाही. शेतीला पाणी मिळालं नाही, शेतीला वीज मिळाले नाही, खतावर आधारित भाव मिळाला नाही. म्हणून 50-55 वर्षात शेतकऱ्याची ही अवस्था झाली. एका बाजूला या देशातली इंडस्ट्री वाढत गेली, एका बाजूला इतर उद्योग या देशातले वाढले, पण या देशातला शेती जो मूळ उद्योग आहे त्याच्या भरोश्यावर हा देश जगतो आहे. ज्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलेला आहे, जो अन्न निर्माण करतो आणि या देशाला भरवतो, या देशाला जगवतो, त्या शेतकऱ्याची खताच्या किमती वाढल्या, बियाण्याच्या किमती वाढल्या, मजुराच्या मजुरी वाढली, पण शेतकऱ्याच्या शेतात निर्माण होणाऱ्या मालाची किंमत मात्र या देशामध्ये वाढली नाही. अशा पद्धतीनं हे व्यस्त प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे या देशातला 1000 कोटीचा मालक या देशामध्ये झाला, पण 10 एकरवाला शेतकरी मात्र या देशामध्ये दुरुस्त होऊ शकला नाही, तो सन्मानानं उभा राहू शकला नाही आणि आज त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली. ही अवस्था या देशात ज्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे मित्रांनो, हेच राज्यकर्ते आज आपल्यावर राज्य करतायत. शेतकऱ्याच्या आत्महत्या ही काही साधी गोष्ट नाहीये. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, 50 वर्ष स्वातंत्र्य मिळालं या देशात होऊन सुद्धा आज शेतकऱ्याची अवस्था अन्नदात्या शेत्यावर गेल्या 5-6 वर्षामध्ये 550च्या वरून आपल्या या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत. देशाचा जर आकडा घेतला तुम्ही तर 750 ते 800 वरून हा आकडा पुढे जातो. इतक्या आत्महत्या गेल्या 6 वर्षामध्ये या देशात आणि महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. कोण जबाबदार आहे याला? मित्रांनो, हे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत. भारतीय जनसंघाचा ज्या वेळेला या देशामध्ये जन्म झाला, राष्ट्रीय बाण्याचा पक्ष म्हणून जो विचार या देशात सुरू झाला, 1952 पासून अनेक चढ उतार पाहत पाहत पार्टी पुढे गेली. 1977 साली जनसंघाचं विसर्जन जनता पार्टीमध्ये झालं. जनता पार्टीचं राज्य या देशात आलं ते 2 वर्ष चाललं, परंतु दुहेरी नागरिकत्वाचा वाद निर्माण झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जनसंघाचे लोक हे स्वयंसेवक आहेत म्हणून त्यांना बाजूला काढलं पाहिजे, म्हणून जनता पार्टी त्यावेळेला तुटली. जनसंघापासून मांडला गेला तो विचार घेऊन या पक्षाचा कार्यकर्ता चालत राहिला. पूजनीय दीनदयाल उपाध्यायांनी सांगितल्याप्रमाणे चरेवैती करत तो चालत राहिला. सत्तेची अभिलाषा केली नाही. भारतीय जनता पार्टीचा 1980 ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयीजीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी ही सत्तेसाठी जन्माला आलेली नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा जन्म हा सेवेसाठी झालेला आहे. झोपडीत राहणारा शेवटचा दरिद्री नारायण जो आहे, तो दरिद्री नारायण जोपर्यंत सुखा समाधानानं झोपणार नाही, त्याच्या पोटात 2 घास सुखानं जाणार नाही, तोपर्यंत या पक्षाचं काम चालत राहिलेलं आहे. अंतिम उद्दिष्ट आमचं ते आहे आणि तो विचार घेऊन 1980 पासून भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात झाली. 25 वर्षाचा पहिला टप्पा आज 6 एप्रिल पर्यंत भारतीय जनता पार्टीचा पूर्ण झाला. या 25 वर्षामध्ये अनेक चढउतार पार्टीनं पाहिले, अनेक संकट पार्टीनं झेलली, अनेक आव्हानं भारतीय जनता पार्टीनं पेलत आज भारतीय जनता पार्टी या 25 वर्षाच्या मुक्कामावर येऊन ठेपलेली आहे. आणि मग या वर्षभरात भारतीय जनता पार्टीनं हा रौप्य महोत्सव साजरा करायचं ठरवलेला आहे. विविध कार्यक्रमाचं आयोजन या वर्षाला भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे. माननीय नितीन भाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. म्हणून हा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा त्या कार्यक्रमातला एक भाग आहे. आणि म्हणून सुद्धा या ठिकाणी आठवण केली पाहिजे, ज्या लोकांनी पायी फिरून, ज्या लोकांनी कष्ट करून, ज्या काळामध्ये भारतीय जनसंघाच्या विचाराला लोक दगड मारत होते, गावागावात येण्याला मनाई होती, भारताच्याही परिस्थितीमध्ये या लोकांनी त्या जनसंघाची पंथी तेवट ठेवली, कष्ट झेलले, संकट झेलली, अनेक प्रकारचा त्रास सहन केला आणि हा विचार त्यांनी मरू दिला नाही, हा विचार गमू दिला नाही.
मंचावर बसलेले नितीन भाऊ गडकरी आणि मी आणि जैन सुख संचेती असतील, रेखाताई खेडेकर असतील, या तुम्हाला दिसू शकलो नाही. आज आम्ही जे उभे आहोत आम्ही फार उंच दिसतो. नितीन भाऊ गडकरी महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, जैन सुखी संचेती महाराष्ट्राचे चिटणीस आहेत, भाऊसाहेब फुंडकर महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेते आहेत, रेखाताई खेडेकर आमदार आहेत. आज आम्ही तुम्हाला फार उंच वाटतो, पण आम्ही उंच नाही आहे. आमची उंची आम्ही यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या खांद्यावर उभे आहोत, म्हणून आज आम्ही तुम्हाला एवढे उंच दिसतोय. कुठेतरी मंदिर जर उभं करायचं असेल तर पायातला दगड काही लोकांना व्हावं लागते. हे सर्व या ठिकाणी बसलेले आहेत, हे भारतीय जनता पार्टीच्या मंदिराचे पायातले दगड आहेत आणि हे दगड जर मजबूत नसते तर भारतीय जनता पार्टीची इमारत ही उभी राहू शकली नसती. म्हणून आज त्यांचा सत्कार हा उचित आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी देऊळगाव राजा येथील संयोजकांनी घडवून आणला. मी त्यांना धन्यवाद देतो. माननीय शेटेजींनी हे पुस्तक लिहिलं आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला, त्याहीबद्दल त्यांना धन्यवाद देतो. शेषराव गुरुजी आणि माझा गेली 30 वर्ष संबंध. शेषराव गुरुजी तो काळ होता बुलढाणा जिल्ह्याचा. शेषराव गुरुजी, माननीय किसनलालजी संचेती, माननीय अर्जुनरावजी वानखडे, माननीय दामोदर पाटील, आप्पासाहेबजी कराळे, ही मंडळी त्या काळामध्ये या जिल्ह्यात काम करत होती. आम्ही त्यावेळेला लहान होतो. यांचं बोट धरून आम्ही त्यांच्या सोबत फिरत होतो. त्यांचं जीवन आम्ही पाहिलं, त्यावेळेचा पक्ष आम्ही पाहिला आणि त्या शेषराव गुरुजींनी सुद्धा या सर्व मंडळीच्या सोबत भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघाला वाव नव्हता. अशाही परिस्थितीमध्ये एखाद्या दीपस्तंभासारखे शेषराव गुरुजी उभे राहून कुठल्याही विरोधाची पर्वा न करता समाजानं विरोध केला, जनतेनं विरोध केला, राजकीय पक्षानं विरोध केला, तरी हा पक्षाचा सर्व विरोध झुगारून एखाद्या दीपस्तंभासारखे शेषराव गुरुजी आज त्या ठिकाणी उभे राहिले. म्हणून आज भारतीय जनता पार्टीला हे दिवस दिसलेले आहेत. म्हणून मी त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो. या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आम्हालाही बोलावलं, आमचाही जो सन्मान केला त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचाराचे कर्तन का ज्यांना पाहून आघाडी सरकारला घाम फुटतो असे नितीनजी गडकरी आपल्या समोर आपले प्रभावी विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय घनश्यामजी गांधी, चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ रेखाताई खेडेकर, जळगाव जामोदचे आमदार डॉक्टर कुटे, माननीय पंजाबराव देशमुख, अनंतराव सराफ, ज्यांचा आपण आज सत्कार केला ते आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेषरावजी डोईफोडे, ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी आज आपल्या गावामध्ये आलोय. ते डॉक्टर शेटे, मंचावरील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, ज्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला, ती सर्व आदरणीय कार्यकर्ते मंडळी आणि उपस्थित बंधूंना आणि भगिनींना, आजच्या कार्यक्रमामध्ये मला विशेष रूपाने आनंद होतोय की भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. आताच भाऊसाहेबांनी सांगितलं, ही गोष्ट बरोबर आहे की माझ्यासारखे जे तरुण पिढीतले कार्यकर्त्यांना शिखरावर जाण्याची संधी मिळाली, ती संधी जर मिळाली असेल तर शेषरावजी सारखे किंवा इथे बसलेले जे अनेक जाणते कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये समर्पित भावनेने भारतीय जनसंघाचं आणि भारतीय जनता पार्टीचं काम केलं आणि एक भक्कम पाया उभा केला. त्या पायामुळेच आम्ही शिखरावर चढू शकलो याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. तो काळ अतिशय कठीण काळ होता. जनसंघाला मान्यता नव्हती, उपहास अपमान सहन करावा लागत होता, जनसमर्थन नव्हतं, सत्ता अनेक मैल दूर होती, पराजय होत होते, डिपॉझिट वाचलं तर आनंद व्हायचा अशी परिस्थिती होती. त्याही परिस्थितीमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध पोहत या सर्व कार्यकर्त्यांनी आमचा पक्ष आणि विचार जिवंत ठेवला, याचा आम्हाला सगळ्यांना मनापासून अतिशय अभिमान आहे. अतिशय संघर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने आपला प्रवास केलेला आहे.
भारतीय जनता पार्टीचा उदय विकास हा कोणाच्या आशीर्वादामुळे झाला नाही, तर भारतीय जनता पार्टीच्या विचाराकरता समर्पित भावनेने काम करणाऱ्या या असंख्य कार्यकर्त्याच्या त्यागातून आणि बलिदानातून आज भारतीय जनता पार्टीचा वटवृक्ष उभा झालेला आहे. आणि म्हणून त्या वटवृक्षाचं श्रेय कोणाला असेल तर आज या ठिकाणी असणाऱ्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना हे निश्चितपणे मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं. या सर्व कार्यकर्त्यांना अभिवादन करतो. 25 वर्ष पूर्ण झाली भारतीय जनता पार्टीला. रौप्य महोत्सवामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे आणि या सर्व आयोजनामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार हा समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत डॉक्टर जगदीश शेटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन देखील झालेलं आहे. या पुस्तकामध्ये मूलतः हे पुस्तक शेतकऱ्याचं आत्मचिंतन आहे, कृषी व्यवसायाचं आत्मचिंतन आहे, आत्मचिंतन आहे, आत्मपरीक्षण आहे, त्यात आत्मवंचन आहे. एक गोष्ट त्यांनी अतिशय स्पष्ट रूपाने सांगितली ती अतिशय खरी आहे की जगातील कोणत्याही वस्तूचं मूल्यतः शून्य असतं. माणूस किती पैलू असलेला हिरा आणला पण त्याला 12,000 बाजारात जर कोणी घ्यायलाच तयार नसेल तर तो एक काचेचा तुकडा आहे. पण त्याची किंमत पारखून त्याला घेणारा गिराईक असेल त्याची किंमत करोडो रुपयामध्ये आहे. हा अर्थशास्त्राचा फार मोठा सिद्धांत आहे आणि मग एक फिलॉसॉफी आहे आणि या फिलॉसॉफीच्या आधारावर त्यांनी याचं मूल्यांकन केलेलं आहे. अतिशय महत्वाचा विषय त्यांनी उचललेला आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या. फार वाईट स्थिती आहे. भाऊसाहेबांनी आणि आम्ही वारंवार महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय उचलून धरला. मगाशी चेरोभाऊ सांगत होते आता ही संख्या 550च्या घरात पोहोचलेली आहे. आपल्या इथे देशोन्नती नावाचा जो पेपर आहे यांनी या बाबतीमध्ये पुष्कळ चांगला अभ्यास केला. त्याचे संपादक प्रकाश पोहरे यांनी हा विषय लावून धरला आणि वेळोवेळी या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतीत ज्या ठिकाणी ज्या गावात झाल्या त्या गावात त्यांचा वार्ताहर केला. तिथला पोलीस पंचनामा, तिथली माहिती फाईल करून त्यांनी व्यवस्थितपणे आम्हाला पाठवली. आम्ही महाराष्ट्राच्या विधानमंडळात वारंवार हा प्रश्न उचलून जवळपास 17 ते 18 वेळा उचलला, 8 ते 10 वेळा सभात्याग केला आणि शेवटी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये काही प्रमाणात आम्ही यशस्वी झालो. या सगळ्या आत्महत्या कुठे झाल्या? या सगळ्या बहुसंख्य आत्महत्या झाल्या वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि आपण यवतमाळकडनं पुढे गेलो तर आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद पासून पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी कापूस उत्पादक क्षेत्र आहे त्या आणि म्हणून कापूस उत्पादनाची जी स्थिती होती, जी उत्पादकाची हालत होती ती अतिशय वाईट होती. मुळामध्ये शेतकरी आत्महत्येला का प्रवृत्त होतो? कोणाच्या पाठीला कोणाच्या गाण्याला घास सुटली आहे म्हणून घरात खाजवण्याकरता घरात फास नाही. ही परिस्थिती का निर्माण? काय कारण आहे? याचं कारण आहे की या काळ्या आईची आपण तो सेवा करतो, शेतकरी मेहनत करतो, परिश्रम करतो. त्याची टॉपिक भूमिका बँकेकडे गाव आहे, कोणता सहकारी बँकेकडे गाव आहे, छोटा सावकाराकडे गाव आहे. मेहनत करतो, परिश्रम करतो. हे औषधान ते औषधान, हे बियाण ते बियाण प्रयत्न करतो आणि ज्यावेळी सगळं उजाड होऊन जातं त्यामुळे माणसाला लोकांचे पैसे देण्याचे उत्पन्न मिळत नाही तेव्हा आपण हताश होतो. त्यांच्या कच्च्या बच्च्यांना हा भयंकर आणि मोठा विषय आहे. पण या विषयाच्या निमित्ताने लेखकांना जागतिक उदारीकरणावर त्याचा खापर फोडून आपण जर मोकळं झालो तर योग्य होणार नाही. मी स्वतः 25 देशामध्ये फिरून आलो आहे. अमेरिकेत गेलो, इंग्लंडमध्ये गेलो, इटालीमध्ये गेलो, फ्रान्समध्ये गेलो, जर्मनीमध्ये गेलो, इस्रायलमध्ये गेलो, इंडोनेशियामध्ये गेलो, मलेशियामध्ये गेलो, चीनमध्ये गेलो. अनेक देशाचा शेतकरी आणि त्याची परिस्थिती जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. केवळ जागतिक उदारीकरण म्हणून आपण या समस्येचा उपाय शोधून टाकला, उत्तर शोधलं तर कदाचित मला असं वाटतं की या विषयावर अन्याय होईल. कदाचित एक कारण ते असू शकतं पण
पण त्याही कारणापेक्षा शेतीच्या अर्थशास्त्रामध्ये, शेती करतो त्या पद्धतीमध्ये कुठेतरी खोलात जाऊन विचार करून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज शेतकरी आत्महत्या का करतात? मी या ठिकाणी परवा नाबार्डचा रिपोर्ट वाचला की आत्महत्येची कारण काय येतात. खूप नलिका तसंच विहिरीसाठी कर्ज घेतलं पण पाणी लागत नाही, कर्ज अंगावर येतं म्हणून आत्महत्या केल्यात. भूगर्भातील पाण्याच्या उपशामुळे पाणी कमी होतं, परिणामी शेतीला पुरेत पाणी पुरवठा आहे म्हणून आत्महत्या झाल्या. शेती पिकत नाही त्यामुळे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त झाला. काही ठिकाणी दुष्काळ आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी आहे आणि दुष्काळ आणि अतिवृष्टी कधी येईल काही सांगता येत नाही. निसर्ग लहरी आहे, त्याच्या परिणामामधून कधी आत्महत्या होत आहे. किमती घसरल्यानंतर उत्पादन जास्त होतं, किमती खाली येतात, शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळत नाही, त्यामुळे नफा शेतीतून मिळत नाही, इकॉनॉमिक व्हायबिलिटी नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. योग्य वेळी योग्य प्रमाणावर कर्जाचा पुरवठा होत नाही, सावकारी पाशामध्ये शेतकरी अडकतात, 3%, 4%, 5% कर्ज घेतात आणि त्याच्यामुळे अनेक वेळा आत्महत्येस प्रवृत्त होतात. समाजात असलेल्या अनिष्ट रूढी, कर्ज काढून मुलींचं लग्न करणं तसेच कर्ज परतफेड न झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा वाढतो. लग्न विहिरीसाठी कर्ज घेतात आणि लग्न आणि तेरवीत पैसे खर्च होतात, व्याज वाढत जातं, व्याजाचा विचार कोणासाठी थांबत नाही, पैसे देता येत नाही, शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात. शेतीला पूरक अशा जोडधंदे. महाराष्ट्राचा विधान परिषदेत परवा आम्ही प्रश्न विचारला भाऊसाहेबांना, मी पतंगराव कदरांना, की मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं 1200 कोटी रुपयाचं कर्ज आहे, प्रिन्सिपल अमाऊंट आहे, तुम्ही ती 600 कोटीमध्ये 400 कोटीमध्ये सेटल करता. मग 10,000 रुपये कर्ज घेतलेल्या, भूविकास बँकेचा कर्ज घेतल्या शेतकरी 30,000 रुपये भरलेले आहेत आणि उरलेल्या 5,000 रुपयाचं घर दार संसार उद्ध्वस्त होऊन त्याच्या घरातली भांडी कुंडी जप्त करता. हा कोणता न्याय आहे? रिझर्व्ह बँकेला उद्योगपतींचं, व्यापाऱ्यांचं दुःख दिसतं, शेतकऱ्यांचं दुःख दिसत नाही का? नाबार्ड कडून 6.5% व्याजाने पैसे निघतात, जिल्हा सहकारी बँकेत 10.5% होतात, महाराष्ट्राच्या सहकारी बँकेत 10.5% व्याज होतं. सेवा सहकारी सोसायटीने जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून 13% 14% मिळतात. ही स्थिती का? तुमच्या सहकारी बँका जिवंत ठेवायला काय शेतकऱ्याचं शोषण करता का? त्याच्या अंगात रक्त नाहीये तरी त्याच्या अंगातून रक्त काढायचा प्रयत्न करता का? कुठला नाही. सहकार चळवळ वाढली पाहिजे, सहकारी बँका टिकल्या पाहिजे, पण याचा अर्थ शेतकऱ्याकडनं 6% व्याजाने मिळालेले केंद्र सरकारचे नाबार्डकडून आलेले पैसे हे शेतकऱ्याला 13% व्याजाने देण्याचा धंदा कोणता आहे? जर 6% नाबार्डने कर्ज दिलं तर 1% MS बँकेने घ्यावा, 1% जिल्हा बँकेने घ्यावा. शेतकऱ्यांना 8.5% किंवा 9% कर्ज मिळालं पाहिजे. त्या शेतकऱ्यांना 13% कर्ज का मिळतं हा खरा प्रश्न आहे. पण शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही कारण हे पुस्तक लिहिणारे डॉक्टर आहेत आणि डॉक्टर भागवत कराड या ठिकाणी आहे. कुठलाही पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टर पहिले काय सांगतात? ब्लड तपासा, MRI काढा. का? रोगाचं निदान करायकरता त्यांना सगळ्या प्रकारचे रिपोर्ट आवश्यक असतात. जोपर्यंत सगळे रिपोर्ट मिळत नाही, रोगाचं योग्य निदान होत नाही, तोपर्यंत डॉक्टर औषध देत नाही. जोपर्यंत शेतकऱ्याच्या परिस्थितीचं योग्य निदान होणार नाही तोपर्यंत कितीही चर्चा केल्या आणि कितीही निदानं केली आणि कितीही औषधं घेतली तरी उपयोग होणार नाही. माझा अतिशय आवडी भयंकर रस आहे. मी जे बोलीन ते सगळेच या प्रश्नावरची उत्तर असतील असा माझा दावा नाही. मी देखील तुमच्यासारखा डॉक्टर शेटे सारखा विचार करतोय की ही परिस्थिती कशी बदलेल. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. मला अटल बिहारी वाजपेयींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बनवण्याकरता कमिटीचं अध्यक्ष केलं. मी दिल्लीमध्ये गेलो आणि पहिल्याच मीटिंग मध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाच्या महिला सचिवांनी मला सांगितलं की दरवर्षी देशात रोज 320 महिला मृत्युमुखी पडतात ग्रामीण भागातल्या. याचं कारण असं आहे की त्यांची डिलिव्हरी त्यांच्यापर्यंत पोहोचू राहू शकत नाही कारण चिखलामुळे पावसामुळे पूल रस्त्यात चांगली शाळा आहे. कोणी 5 स्टार हॉटेल मागत नाही. या 4 लहानशा गोष्टी आम्ही देऊ शकत नाही. गावामध्ये शाळेत
लेवलची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाहीये, शिक्षक असेल तर बिल्डिंग नाहीये, दोन्ही असेल तर विद्यार्थी नाहीये, तिन्ही असेल तर शिक्षण नाहीये. दवाखाने सरकारी आहेत, डॉक्टर असेल तर औषध नाही, औषध आहे तर डॉक्टर नाही आहे, दोन्ही असेल तर पलंग नाही आहे, पलंग असेल तर गादी नाही आहे, गादी असेल तर चादर नाही आहे, तिन्ही असेल तर नर्स नाही आहे, आणि चार सगळं काही असेल तर कोण म्हणाला यांच्या दवाखान्यात जाईल असे सरकारी दवाखान्यात. का बरं अशी स्थिती निर्माण झाली? का निर्माण झाली? आज जागतिक उदारीकरणाच्या आधारावर आपण सगळे दोष त्यांच्यावर देऊ, पण या परिस्थितीचं मूळ काय? भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, पंडित नेहरू भारताचे प्रधानमंत्री झाले. जे काही रशियाचं मॉडेल होतं ते त्यांनी आपल्या ह्याच्यात आणलं. गावाच्या रस्त्याला प्राधान्य मिळालं नाही, गावातल्या दवाखान्याला प्राधान्य मिळालं नाही, गावातल्या शाळेला प्राधान्य मिळालं नाही. पंडितजीने सांगितलं मोठे मोठे हॉटेल्स, ITCचे हॉटेल सरकारने तयार केले, स्टील फॅक्टरी सरकारने तयार केल्या, पॉवर प्रोजेक्ट सरकारने तयार केले, आणि मोठे मोठे उद्योग सरकारने करून करोड. पंडित नेहरूंनी असा विचार केला असता की या देशातल्या इंडस्ट्री उद्योगपती उभे करतील, पॉवर प्रोजेक्ट उभे करायला टाटा आणि बिर्ला यांचा पैसा आहे, हॉटेल्स काढायला टाटा बिर्ला यांच्याजवळ पैसा आहे, उद्योगपतींजवळ पैसा आहे, स्टील इंडस्ट्रीज काढायला उद्योगपतींजवळ पैसा आहे, हे यात पैसा टाकतील. पण या देशातल्या गावातल्या रस्त्यांना कोण पैसा टाकणार आहे? आदिवासी वनवासी क्षेत्रातल्या, बेळगाव क्षेत्रातल्या राहणाऱ्या आदिवासींना दवाखाना मिळायला कोण पैसा टाकणार? प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी द्यायला कोण येणार? शहरात रस्ते झाले नाही तरी चालते, पण ग्रामीण भागातली जनता विकासाकरता भुकेली आहे. त्या विकासाकरता तुम्ही ऐतिहासिक क्रांती करा, हिंदुस्थान मधल्या प्रत्येक गावाला पक्का रस्ता करा, आणि या 5 वर्षाच्या आत हिंदुस्थानचं चित्र बदलावून टाका की या देशात प्रत्येक गावात पक्का रस्ता झाला पाहिजे. अटल बिहारी वाजपेयींनी योजना सुरू केली, 22,000 कोटी रुपये खर्च केले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अनेक गावात रस्ते झाले. माझ्या रिपोर्टमध्ये मी नाही लिहिलं, नाबार्डच्या अध्यक्षाने लिहिलंय, इधर हिंदुस्थान मधल्या सगळ्या गावांना रस्ते झाले, तर हिंदुस्थान मध्ये 1,10,000 कोटी रुपयाचं सकल उत्पन्न वाढेल. गावांना दूध शहराकडे जाईल, भाजीपाला शहराकडे जाईल, आपली जनावर शहराकडे जातील, शेतकऱ्यांना उद्योगाचे नवीन रोजगाराचे अवसर मिळतील. आणि म्हणून गावाचा विकास करायचा असेल तर गावात पहिले रस्ते केले पाहिजे. मी माझ्या मंत्री असताना माझ्या दालनात एक वाक्य लिहून ठेवलं होतं. ते वाक्य अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं होतं. ते वाक्य असं होतं, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत हे खरं नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. आम्ही लक्ष दिलं नाही. तुला तेव्हा सगळे पुस्तकं गुंडाळून ठेवा आणि व्यावहारिक रियालिटी काय, वस्तुस्थिती काय त्याचा अभ्यास करा. जग बदलतं. आम्ही आमच्या आवश्यकता शोधल्या पाहिजे, आमचे दोष शोधले पाहिजे, आमच्या समस्या शोधल्या पाहिजे आणि त्याची उत्तरं शोधली पाहिजे. पण जोपर्यंत आम्ही स्वच्छ डोळे ठेवून स्वच्छ विचाराने या प्रश्नांकडे बघत नाही, तुम्हाला उत्तरं मिळणार नाही. मला अनुभव, मी मंत्री होतो तेव्हा 8,000 कोटी रुपयाची कामं केली आणि कॅपिटल मार्केट मधून 4,000 कोटी रुपये उभे केले. मी अनेक रस्ते बांधले, पूल बांधले. तुम्ही मला विचाराल की तुम्ही तर श्रीमंतांकरता रस्ते, मी मुंबईतले पूल बांधणं हा माझा उद्देश नव्हता. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधणं हा माझा उद्देश नव्हता. द इन्स्पायरेशन बिहाइंड प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट हे होतं की सरकारच्या बजेटमध्ये मुंबईचे पूल मी प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट बांधेल, एक्सप्रेस हायवे प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट बांधेल, सरकारचा एकही पैसा खर्च करणार नाही. आणि बजेटमध्ये वाचलेले हे सगळे पैसे मी गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासींकरता खर्च केले. जर मी मुंबईतले पूल प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट बांधले नसते आणि बजेटचा पैसा तिथे खर्च केला असता तर कदाचित मेळघाट मधला खर्च करा. The inspiration behind private public investment is giving more priority to rural, agriculture and tribal sector of the state. ग्रामीण भागातलं सगळं बजेट ग्रामीण भागात होता. आज या राज्यामध्ये 6.5 लाख शेतकरी वेटिंग लिस्टवर आहे. का त्यांना विजेच्या पंपाचं कनेक्शन द्यायला एमएससीबीवर पैसे नाही. जर 6.5 लाख
लोकांना त्यांच्या पंपाला जर वीज मिळाली तर 30 लाख एकर जमीन पाण्याखाली येईल आणि 30 लाख एकर जमीन पाण्याखाली आली तर 1 एकराचं उत्पन्न पाण्याला 2.5 पटीने वाढतं. मग सरकारची प्रायोरिटी काय असली पाहिजे, कुठेतरी याचा नीट विचार केला पाहिजे. आज या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एक वेळा देशासमोरचा प्रश्न काय होता, आपण समजून घ्या. आपण आज जगातल्या कुठल्याही आजचे भाव काय, उद्याचे भाव काय, परवाचे भाव काय. जर ब्राझील मध्ये जर सोयाबीनचं पीक आलं तर हिंदुस्थान मधल्या तेलाचे भाव कोसळतात. जर अमेरिकेमध्ये कापूस पिकला तर विदर्भातल्या कापसाच्या किमती कमी होतात. आयदर यू लाईक इट, यू मे नॉट लाईक इट, दिस इज द ग्राउंड रियालिटी. हे होणार. अरे तुम्ही म्हणाले सरकारने प्रोटेक्ट केलं पाहिजे. सरकारच्या पल्लीमध्ये तेल नाही, पगार द्यायला पैसे नाही, सरकारची व्यवस्था एवढी भुक्कळ आहे, कुठून पैसे येणार. आणि मग आज देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो एक काळ असा होता की अन्नधान्याची टंचाई हा देशासमोरचा प्रश्न होता. आज देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न अन्नधान्याची मुबलकता. एक काळ असा होता की आपण गहू तांदूळ ज्वारी नव्हते, आपण अमेरिकेचा मिलो आणून खाऊन जात होतो. आज सरकारची गोदामं भरली आहेत, गहू स्वस्त आहे पण ब्रेड बिस्किट महाग आहेत, तांदूळ स्वस्त आहे पण बासमती राईसची प्लेट घेतली तर महाग आहे, टमाटर स्वस्त आहे पण सॉस महाग आहे, शेतकऱ्याचा माल कवडी मोलाने विकला जातो. हे लावल्याने शेतकऱ्याची स्थिती बदलू शकते का. किंवा गडकरी साहेब आम्हाला माहिती नाही, आम्हाला भाव मिळाला पाहिजे. कुठून मिळेल, कोण देईल, पैसे कोणाजवळ आहे. सरकारने दिला पाहिजे ही मागणी करता येईल, मी पण करेन. आपल्याला काय जातं मागणी करायला, कापसाला 3000 रुपये भाव द्या असं आम्ही म्हणतो. मला आमचे मुख्यमंत्री म्हणाले गडकरी साहेब तुम्ही फार कन्स्ट्रक्टिव्ह विचार करता, या विषयावर तुमचं मत पाहिजे. मी म्हणलं विलासराव एवढ्याच विषयावर मत पाहिजे का, बाकी विषयावर मला मी सापडत नाही तुम्हाला, आणि इथे गोष्टी झाल्यावर मला विचारता मत पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, तसे तुम्ही सत्ता भोगता आहात तेव्हा कठोर निर्णय घेण्याची देखील हिंमत दाखवा, तुमची जबाबदारी आहे. आज परिस्थिती अशी आहे की आज आपल्याला जी परिस्थिती आहे याचं कारण मुंबई सारख्या शहरामध्ये भांडे घासायची माती देखील राखड 6 रुपये किलोने मिळते. पान इकडनं तिकडनं चावलं आणि चुकून दिलं तर त्याची किंमत 3 किलो गव्हाबरोबर होते. तुम्ही विचार करा, ही गोष्ट खरी आहे. खताचे भाव वाढले, औषधाचे भाव वाढले, बियाणांचे भाव वाढले, पण आमच्या उत्पादनाचे भाव वाढले नाही. आणि म्हणून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर हे आव्हान आपण कसं स्वीकारणार. पहिली गोष्ट, आपल्याला एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे. मला आश्चर्य हे माझे भीती कॉटन आले 12 क्विंटल आमच्याकडे आहे, आमच्या गावात 20 ते 22 क्विंटल मिळालेलं आहे. 10-12 क्विंटलच्या कमी कोणी नाही. एका भरापुरामध्ये 1600 कोटी रुपयाचा कापूस पिकला. आम्हाला काय करायचं, कुठल्या पद्धतीची गजांचे असो का घोड्यांचे असो, आमच्या उत्पादनाशी संबंध आहे. जर आम्हाला 20-22 क्विंटल कापूस तुझं उत्पन्न मिळणार असेल तर आम्ही कुठलाही कापूस वापरू, कुठलाही बी वापरू. हे पहिली गोष्ट, चांगलं बी मिळालं पाहिजे, चांगलं तंत्रज्ञान कळलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे हे शोधलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, उत्पादनाचा खर्च कमी केला पाहिजे. टू सेव्ह मनी टू अर्न मनी. आता तुम्हीच मला सांगा की आज तुम्हाला जर पैसा वाचवायचा असेल तर रासायनिक खतं वापरणं योग्य आहे की नाही. आज आपल्या शेतामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे की आम्ही ऑर्गॅनिक खतं तयार करू, गांडूळ खत तयार करू, आम्ही आमच्याकडे डेअरी सुरू करू, गाई ठेवू, म्हशी ठेवू, आणि त्या शेणापासून आम्ही आमच्याकडे वर्मी कल्चर गांडूळ खत सुरू करू, त्यात मायक्रोन्यूट्रन्स ऍड करू, आमचं खत आम्ही तयार करू, आम्ही कुठलंही रासायनिक खत विकत घेणार नाही. तुमचे पैसे वाचतील. तर गोडपणामुळे, ओलव्यामुळे झाडाच्या मुळाशी गांडूळ तयार झाली, त्याची जमीन भुसभुशीत केली आणि आपोआप हवेतला नायट्रोजन त्या मुळांनी तिथला नायट्रोजन मिळाला. युरिया टाकायची गरज नाही.
आणि मग आपल्याला आपल्याकडे खर्च वाचून शेती कशी करता येईल याचा विचार केला. त्यातले बरेचसे प्रयोग आहे, वेळ नाहीये याच्यात, त्यांनी पण पुस्तकात पण त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे, जी मी आपल्याला सांगतो ती विचारपूर्वक ऐका, की आता या देशामध्ये गहू तांदूळ ज्वारीने काही काम जमत नाही. आपल्या देशामध्ये 1,20,000 कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल येतं. हे चालू आहे जनरेटर सेट. माझ्या घरी जनरेटर सेट जो चालतो तो शेतकऱ्यांनी त्यांनी जनरेटर सेट तयार केलेला आहे. आता इथेनॉल काय, बायोडिझेल काय समजून घेतलं पाहिजे. बायोडिझेल म्हणजे डिझेल आहे. आपण सगळे शेतकरी डिझेल तयार करू शकतो, आपले पंप लागू शकतात. माझ्याकडे 3,000 लिटर पर डे बायोडिझेल तयार होतं आणि त्या डिझेलवर विलासराव देशमुख गाडीत बसून पूर्ण फिरले. ट्रक ट्रॅक्टर चालतात. हे रिलायन्सचं डिझेल नाही, भारत पेट्रोलियमचं नाही, अंबानीचं नाही, बंबानीचं नाही, हे शेतकऱ्याचं डिझेल आहे. आणि मग आता शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्याची गाडी सुरू आहे, सुरू होऊ शकते. काही नाही, हे जे झाड उभा आपल्याकडे ज्याला म्हणतो ना बेशरमसारखी झाडं, की ज्याला गाय म्हशी खात नाही, जनावरं खात नाही, ऊन वारा पावसाची गरज नाही, उभार पीक आहे. जट्रोपाची लागवड करा. महाराष्ट्रामध्ये 50 लाख हेक्टर जमीन वेस्टलँड आहे, पडीत जमीन आहे. या 50 लाख हेक्टरवर जर आपण विचार इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या डिझेलमध्ये सल्फर पण नाही आणि लेड पोल्युशन पण नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही जे डिझेल वापरता मार्केटमधलं त्यापेक्षा शेतकऱ्याचं डिझेल चांगल्या पद्धतीचं आहे. राजधानी चालली, दिल्ली पासून लखनौ पर्यंत राजधानी एक्सप्रेस शेतकऱ्याच्या डिझेलवर चालली. प्रयोग यशस्वी झाले. जगात 25 देशात आहेत. पण आमचा मणिशंकर अय्यर आला, तुम्ही राज्य आणलं काँग्रेसचं, तुम्हाला विकासाची जात आपली धर्म सगळं आठवतं. हे आपलं आत्मपरीक्षण करा. या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी या देशात बायोडिझेल आणलं, इथेनॉल आणलं. काँग्रेसचं राज्य आलं, त्यांनी पहिलं काम काही केलं असेल मणिशंकर अय्यरनी, तर अटल बिहारी वाजपेयींनी आणलेली पॉलिसी बंद करून टाकली. आज शेतकऱ्याचं इंधन बंद करून टाकलं. 35 कोटी रुपयाचा आम्ही प्लॅन मागवला, उभा वर्ष झालं व्याज भरतोय. सरकारने राम नाईकांनी ऑर्डर काढला. खरं म्हणजे ब्राझील मध्ये मी गेलो होतो, 26,000 पेट्रोल पंप मी पाहिले, तिथे 22.5% इथेनॉल. इथेनॉल म्हणजे आपली देशी दारू, ऍब्सोल्यूट अल्कोहोल. तुमच्या गावात हातबत्ती आहे ना, आहे का नाही? आहे, सगळीकडे. काय सांगतो पोलीसवाल्यांच्या गाड्यात तेच तर डिझेल टाकतात. सत्तेवाले आणि हातबत्तीवाले तर सगळा खर्च करायला लागले. सगळ्या गावात तेच आहे. तुम्ही आज कुठल्याही तुम्ही जी गोष्ट सडवता, गहू तांदूळ ज्वारी मका संत्र, मध्ये लाखो गाड्या इथेनॉलवर चालतात. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमधली सगळी साखर जी आहे ती मक्यापासून तयार होते आणि युरोप मधली सगळी साखर जी तयार होते ती शुगर बीट पासून तयार होते, शकरकंदापासून तयार होते. 30% इथेनॉल पेट्रोल मध्ये टाकण्याचा ब्राझील सरकारने गॅझेट नोटिफिकेशन काढून निर्णय घेतलेला आहे. जर या देशाला 40,000 कोटी रुपयाचं पेट्रोल लागत असेल आणि त्यात जर 22% 10,000 कोटी रुपयाचं इथेनॉल शेतकऱ्यांचं पेट्रोल मध्ये टाकलं तर 3 कोटी शेतकऱ्यांचं भलं होऊ शकतं. एवढी ताकद या इथेनॉल मध्ये मार्केट कॅश तयार आहे, कॅश. पण दिल्लीतलं सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. कारण 1,20,000 कोटी रुपयाचा पेट्रोल क्रूड जे इम्पोर्ट होतं, पेट्रोलचं काढलाय, सगळं पेट्रोल मध्ये नाफ्ता चाललाय, डिझेल मध्ये केरोसिन चाललाय. मी 2800 कोटी रुपयाच्या चोऱ्यांचे पुरावे दिले आहेत. 107 कोटीचे पुरावे पहिल्या याच्यात सरकारला मान्य झाले. सरकारने मला 16 कोटी रुपयाचं इनाम जाहीर केलं. घाबरून नका, मी पैसे घेतले नाही. मी सगळे पैसे आदिवासी भागात दवाखाने उघडले. मी टाटांना भेटलो, आनंद महिंद्रना भेटलो, अतुल किर्लोस्करला भेटलो. तेव्हा गडकरीजी आम्ही तयार आहे, पण आम्हाला सांगा की आम्ही रिसर्च करून जर या मशीन आणल्या तर पुढल्या 10 वर्षामध्ये याचेच इंजिन देशात चालतील याची गॅरंटी आम्हाला कोणी सरकार देईल का? कोणी द्यायला तयार? कोणी
तुम्ही लाल किल्ल्यावर सांगितलं पाहिजे की काही करा, शेतकऱ्याच्या इंधनावर चालतील. आता सगळं इकॉनॉमिक्स बदलतं, सगळं चित्र बदलतं. पण हे कोणी केलं पाहिजे. तुमच्यापैकी ज्या लोकांना संशय असेल ते माझ्याकडे नागपूरला या. मी माझ्याकडे 3000 लिटर बायोडिझेल तयार होतं, करंजी पासून, रतनजोत पासून, मोहाच्या टोळीपासून. आणि मी सांगितलं नसेल कोणी विकत घेत तर मी घ्यायला तयार आहे. हे महाराष्ट्र सरकार एवढं जळबद्री आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40,000 टन टोळ आहे, कोणी घेत नाही, कचऱ्यात पडली आहे. पण मला म्हणाले तुम्हाला विकत घेता येत नाही. मी जेव्हा म्हटलं आम्हाला विकत घेता येत नाही तर मी शेवटी 6 महिने भांडलो, आत्ता मला परवानगी मिळाली. शेतकऱ्याला रोजगार मिळेल म्हणून शेतकरी बायोडिझेल 80% ऑइल, रतनजोत करंजीचं ऑइल, 20% मिथेनॉल आणि 6% कॉस्टिक सोडा काढला तर त्यापासून सल्फरलेस तिथल्या लाखो युवकांना रोजगार मिळेल. तुम्हाला कोणाकडे भीक मागायची गरज पडणार नाही, कारण त्याच्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे. आणि दुसरं महत्वाचं क्षेत्र जे आहे ते विजेचं आहे. पराठ्या मी पाहिजे, रस्त्यावर पराठ्या पडले होते. या पराठ्या बारीक करायची पावडर केली आहे आणि एक छोटस ट्रॅक्टर मोल्डेड युनिट तयार केला. त्याच्यावर पराठ्याच्या त्या वड्या तयार होतात. तुमच्या भागामध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पराठ्या तुम्ही उपडता 400 रुपये एकर खर्च करता आणि शेतात जाळून टाकता. कोणीतरी या मुलांनी हजारो मुलांना काम मिळू शकतं. ट्रॅक्टर ज्वारीचे फणं, दसकट, नंतर धानाचं टरफल, लाखो टन अवेलेबल आहे विदर्भात. यातून वीज तयार होते की तुमचा विकास आम्ही मुंबईचा कोणीतरी पाठवा, महाराष्ट्रातून आमचा विकास करा. हे खरं नाही, हे जमत नाही. हे मला तुम्हाला मदत करू पण तुम्ही उभा झाला पाहिजे. आज शेतकरी वीज तयार करू शकतो, इंधन तयार करू शकतो, त्याला मागणी आहे. तुझ्या समजाच्या विजेची मागणी कमी झाली, गहू लावा, गावाची मागणी वाढली, वीज तयार करा. वीज जास्त झाली, तांदूळ लावा. इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्याप्रमाणे उत्पादन असेल त्याप्रमाणे शेती केली पाहिजे. पण शेतकऱ्याला हे तंत्रज्ञान कोण पोहोचवणार. प्रकल्पाने एक सेवा प्रकल्प करू. राजकारण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं प्रभावी उपकरण आहे. समाजाच्या तळागाळातल्या शोषित पीडित माणसाच्या अश्रू पुसायचे, गाव समृद्ध आणि संपन्न करायचा, गाव कर्जमुक्त करायचा, शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचा आहे, त्याला नवीन प्रगतीची शिखरं दाखवायची आहे, विकासाचा मार्ग दाखवायचा, हे सांगणाऱ्या विकासभिमुख नेतृत्वाची गरज आहे. हे परिवर्तन तुम्ही करू शकता. बरंच काही बोलता येईल, मी बरेचसे मुद्दे काढून आणले पण वेळ कमी आहे, मला गाडी पकडायची. मी एवढंच या पुस्तकाच्या निमित्ताने सांगेन की आपण या ठिकाणी केवळ जागतिकीकरणाला दोष देऊन चालणार नाही, आपल्यातली उपक्रमशीलता वाढवली पाहिजे. विकासाभिमुख जीवनाचं सर्वस्व या समाजाकरता आणि देशाकरता अर्पण केलेलं आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भविष्याचा वेध घेणारा विकासाचा योग्य विचार निर्माण झाला, चित्र बदलेल. आता मला यांनी दिलं की आदिवासी क्षेत्रामध्ये केवळ सायकलवर फिरवून 2 तास वीज तयार करणारं यंत्र विकसित झालं. होऊ शकतं, इच्छाशक्ती मजबूत पाहिजे. मी जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम करत होतो तेव्हा मी पुण्यात गेलो तेव्हा मला 5 कोटी रुपये. पण तुम्ही काही यावं, काही सांगा, आम्ही ऐकावं आणि लिहावं अशी तुमची अपेक्षा आहे का? म्हटलं नाही. मग कोणत्या आधारावर तुम्ही सांगता की होईल? तेव्हा मी त्यांना सांगितलं, मी एकच गोष्ट सांगतो, इच्छाशक्ती. आणि त्यावेळी मी सहज उत्तर दिलं होतं की नाही आहे. जो उठते तो बाईकवर बायकोपेक्षा जास्त प्रेम करतो, ठोकरून देते काही पण. नेत्यांची गावागावात कमी नाही, कृती मात्र कमी आहे. तुमच्यातली उपक्रमशीलता जागृत करा, विकासाचा नवीन विचार समजून घ्या, रोगाचं निदान नीट करा, उत्पादन वाढवा, खर्च कमी करा आणि कोणत्या उत्पादनाला कोणती किंमत आहे याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे उत्पादनाची निवड करा. शेतीमध्ये नफा मिळवा. मी तुम्हाला नक्की सांगतो, चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. सरकारने तुमची धरणं बांधली पाहिजे, रस्ते केले पाहिजे, तुम्हाला 24 तास वीज दिली पाहिजे, सरकारचं कर्तव्य आहे. पण इथे मला माहिती आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लोक चांगलं काम केल्यामुळे निवडून देत नाही,
तर जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर घालल्यानंतर लोक निवडून देतात. या समाजाला कोण जागृत करणार? पण त्या गावासमोरच्या ते खऱ्या अर्थाने लोकांना समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. ज्यांना समजत नसेल त्यांना समजवलं पाहिजे, ज्यांना उमजत नसेल त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सगळ्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. देश आणि समाजाचं चित्र बदलवायचा विचार मनाशी ठेवला पाहिजे. भविष्याचा वेग घेतला पाहिजे. विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. या पुस्तकाच्या रूपाने एका चांगल्या विषयाला चिंतनाला सुरुवात केलेली आहे. मी निश्चितपणे डॉक्टर शेटे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. हे पुस्तक वाचल्यानंतर यातले अनेक पैलू आपल्याला चांगली दिशा देतील असा माझा विश्वास आहे. बरंच काही मला बोलायचं होतं पण वेळेचा अभावी फार झाला बोलता येणार नाही. पुन्हा कधी आलो जरूर आपल्याशी या विषयावरती चर्चा करेल. मी पुन्हा एकदा या पुस्तकाबद्दल डॉक्टर शेटे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की कुठेतरी शेतकऱ्याच्या दुखण्याबद्दल त्यांनी जाहीरपणे चर्चा केली, विचार केला आणि कुठेतरी त्या दुखण्याची जखम त्यांच्या मनाला अस्वस्थ केलं त्यांनी. ही मनातली अस्वस्थता हीच चांगल्या संवेदनशील कार्यकर्त्याचं लक्षण आहे आणि त्या संवेदनशीलतेने त्यांनी या समस्येवर अतिशय उत्तम विचार मांडलेले आहेत. त्यांच्या या पुस्तकाला मनापासून सर्व मंडळींनी 2 मिनिटं थांबावं. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपली जागा सोडू नये. त्यांनी आपल्याच जागेवर बसायचं आहे. आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रम संपेल. स्टेजवरच्या कार्यकर्त्यांनी येथेच थांबायचं आहे. आपण 2 मिनिटं शांत राष्ट्रगीत म्हणायचं आहे. राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे भारत माता की, भारत माता की, भारत माता की. सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती, उद्या सकाळी 11 वाजता MSCBच्या विरुद्ध तलवार आहे. कशी चालू शकते, अशी चालणार कशी चालणार. पण आम्ही उदारीकरणात आम्ही काय केलं? वीज पाणी त्या मूलभूत प्रश्नासाठी आम्ही जनतेसाठी काय केलं याचं उत्तर राजकारण्यांना द्यावं लागेल. केवळ तुम्ही चंगळवाद वाढवला आहे. ही कल्पना कशी सुचली तुम्हाला की याच्यावर पुस्तकावर येईल ते सांगा. ही कल्पना मला जी सुचली आहे तर ही प्रत्यक्ष जे समाजात मी बघितलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या? उदाहरणार्थ आमच्या जवळ इथे एक आत्महत्या झाली होती. त्याचं मूळ कारण जरी भांडण होतं सासू सुनेचं तरी त्यातलं मुख्य कारण जे होतं की अर्थ होतं. सुनेनं खायचं तेल डोक्याला लावलं म्हणून सासू सुनेचं भांडण झालं. का लावलं खायचं तेल? तर खोबऱ्याचं तेल घरी नव्हतं. आणि याचं कारण काय? आर्थिक कारण आहे. तर ह्या जेव्हा मी समाज घटनेचा प्रत्येक अभ्यास करत गेलो तेव्हा त्यावरून मला ही कल्पना सुचली. जागतिक उदारीकरण 1991 पासून लागू झालेलं आहे. यामध्ये वस्तूंचा प्रचंड मारा देशात झाला. त्यामुळे आमच्या गरजा वाढल्यात. या गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत आणि या पूर्ण होणाऱ्या गरजांमुळे तुमची ज्यावेळी ह्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत त्यावेळी मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी बंदूक हातात धरली. जे बंदूक हातात धरू शकले नाही त्यांनी आत्महत्या केली. मारा किंवा मारायची ही लढाई आहे.